श्री स्वामी समर्थ मित्रांनो, एक आटपाट नगर होते. त्या नगरात एक म्हातारी राहत होती. तिला एक मुलगा आणि एक मुलगी होती. मुलीचे लग्न झाले होते आणि ती दूर देशी राहत होती. घरच्या गरीब परिस्थितीमुळे त्या मुलाला आपल्या बहिणीच्या घरी जाणे जमत नसे. बहिणीच्या घरी देखील सासरचा गोतवळा मोठा असल्यामुळे तिला देखील यायला जमत नसे. एका वर्षी दिवाळीमध्ये त्याने विचार केला की यावेळेस भाऊबीजेला आपण आपल्या बहिणीच्या घरी जावे. त्याने आपल्याला जमेल तशी बहिणीसाठी साडी चोळी घेतली. आपल्या लेकीला भाऊ भेटायला जाणार म्हणून आई देखील आनंदात होती. त्या काळात वाहतुकीची काही जास्त साधने उपलब्ध नव्हती. त्यामुळे तो आपल्या बहिणीच्या घरी जाण्यासाठी पायीच निघाला. एक जंगल पार केल्यानंतर त्याला वाटेत नदी लागली. ती नदी म्हणू लागली, मी तुझा काळ आहे, मी तुला आत्ता माझ्यासोबत वाहून घेऊन जाईल. तेव्हा तो त्या नदीला म्हणाला की मी खूप वर्षानंतर माझ्या बहिणीला भेटण्यासाठी जात आहे. खूप वर्ष झाले आम्ही एकमेकांना भेटलो नाही. तेव्हा मला आत्ता जाऊ दे आणि बहिणीस भेटून आल्यावर येताना तू मला वाहून घेऊन जा. नदीला त्या भावाचे हे बोलणे ऐकून दया येते. ती मागे सरकते आणि त्याला म्हणते की येताना मी तुला सोडणार नाही. नदीला वंदन करून तो पुढे जातो. ती नदी पार केल्यावर पुढे थोड्याच अंतरावर ती त्याला एक नाग भेटतो. तो नाग त्या मुलास म्हणतो, मी तुझा काळ आहे, मी तुला दंश करणार. तेव्हा तो त्या नागास पुन्हा सांगतो की मी बऱ्याच वर्षापासून माझ्या बहिणीला भेटलेलो नाही. आत्ता दिवाळी सुरू आहे, उद्या भाऊबीज आहे, मी तिला भेटतो आणि येताना तू मला दंश कर. त्या भावाचे हे बोलणे ऐकून नागही घहिवरतो आणि त्याला सांगतो, ठीक आहे, तू तुझ्या बहिणीस भेट, पण येताना मी तुला काही सोडणार नाही, मी तुला दंश करणार. तो भाऊ त्या नागाचे आभार मानतो आणि पुढे जाण्यास निघतो. आत्ता तो एक डोंगर पार करून दुसऱ्या जंगलात शिरतो. तेव्हा त्याच्यासमोर एक वाघ येतो. तो वाघही त्याला सांगतो की मी तुझा काळ आहे, मी तुला खाणार. भाऊ म्हणतो, भाऊबीज आहे, बहीण माझी वाट बघत असेल, माझ्या वाटेकडे डोळे लावून बसली असेल, मी तिला जाऊन भेटतो आणि येताना तू मला खा. त्याचे हे बोलणे ऐकून वाघही शांत होतो आणि त्याला सांगतो की बरं, तू तुझ्या बहिणीला भेट, भाऊबीजेला ती तुझी वाट पाहत असेल, पण येताना मात्र मी तुला खाणार, ही एक गोष्ट लक्षात ठेव. त्याचेही आभार मानून भाऊ पुढे निघतो. अशा तऱ्हेने तो आपल्या बहिणीच्या घरी जातो. तो दारातून बहिणीला आवाज देतो. तेव्हा बहीण सूत कातत असते. ती भावाचा आवाज ऐकते, पण तितक्यात त्या सुताचा कात तुटतो. जेव्हा असे मानले जाते की जर सुताचा कात तुटला तर ते अशुभ असते, म्हणून ती भावाचा आवाज ऐकूनही त्याला पुन्हा प्रतिसाद देत नाही. भावाला वाईट वाटते की मी इतक्या दुरून बहिणीला भेटण्यासाठी आलो आहे, पण बहीण मात्र मला साधा प्रतिसाद देत देखील नाही. तो निराश होऊन माघारी जाण्यासाठी वळतो. तेवढ्यात बहीण विणत असलेल्या त्या सुताचा कात पुन्हा जुळते. बहीण तशीच उठते आणि दाराशी पळत जाते आणि भावाला आवाज देते. भाऊ निराशेने तिच्याकडे पाहतो. तेव्हा ती घडला प्रकार त्याला सांगते. भावाला पाहून तिला खूप आनंद झालेला असतो. तिला काय करावे ते सुचत नसते. ती शेजारी राहत असलेल्या आपल्या मैत्रिणीकडे जाते आणि तिला विचारते, आपल्या घरी आपली प्रेमाची जवळकीची व्यक्ती घरी आली आहे तर काय करावे. तेव्हा तिची मैत्रीण तिला चेष्टेने सांगते, तू तेलाने घर सारव आणि तुपाने तांदूळ शिजव. बहीण इतक्या आनंदात असते की तिला मैत्रीण नेमकं काय सांगते तेही लक्षात येत नाही. ती धावत घरात येते आणि तेलाने घर सारवते आणि तुपामध्ये तांदूळ शिजायला टाकते. बराच वेळ झाला तरी तेलाने सारवलेले घर वाळत नाही आणि तुपात शिजवलेला भात देखील शिजत नाही. भावाला मात्र खूप भूक लागलेली असते. तो तिला सांगतो, ताई, मला खूप भूक लागली आहे, काहीतरी खायला दे. ती पुन्हा तांदळाकडे पाहते तर ते शिजलेले नव्हते.
म्हणून ती पुन्हा पळतच शेजारणीकडे जाते आणि तिला सांगते, अगं, तू सांगितल्याप्रमाणे मी तेलाने घर सारवले, तुपात तांदूळ शिजायला टाकला, पण तांदूळ काही शिजत नाही आणि घर काही वाळत नाही. तेव्हा तिची मैत्रीण हसू लागली आणि म्हणाली, अगं, मी तर तुझी चेष्टा केली होती, तू तर खरंच तसं केलं. आत्ता घरी जा आणि दुधात तांदूळ टाक आणि शेणाने घर सारव. बहीण पुन्हा लगबगीने घरी येते, दुधात तांदूळ टाकते आणि शेणाने घर सारवते. ती पटकन खीर बनवते आणि भावास पोटभर जेवण देते. भाऊ मोठ्या आनंदाने जेवण करतो. त्यानंतर ती आपल्या भावास ओवाळते. नंतर भाऊ घरी जाण्यास निघतो. बहीण प्रेमाने जात्यावर ती गहू दळते आणि त्याचे लाडू बनवून देते. ते लाडू तो बरोबर घेतो. त्याच्या मनात येते की बहिणीने इतक्या प्रेमाने लाडू दिले आहेत, पण मी तर हे लाडू घरी पोहोचू शकणार नाही, कारण पुढे माझा काळ वाघ, नाग आणि नदीच्या स्वरूपात उभा आहे. पण तो काहीही न बोलता बहिणीला आनंदाने निरोप देतो आणि निघतो. तितक्यात थोड्या वेळात तिची मुले घरी येतात आणि आम्हाला काहीतरी खायला दे म्हणून तिला बोलू लागतात. तेव्हा तिने भावासाठी बनवलेले लाडू मुलांना खाण्यासाठी देते. पाहतो काय, ते लाडू हिरवे झालेले असतात. ती धावत पळत जात्याकडे जाते आणि पाहते तर जात्यात एक मेलेला साप पडलेला असतो. हे सारं पाहून ती खूप घाबरते आणि भाऊ ज्या दिशेने गेला त्या दिशेने पळत सुटते. तिच्या मनामध्ये खूप सारे बरे वाईट विचार येऊ लागतात. ती विचार करते की हे विषारी लाडू खाऊन माझ्या भावाला काही झालं तर नसेल. ती वाटेत सर्वांना विचारत भाऊ ज्या वाटेने गेला त्या वाटेने जाऊ लागते. बरेच अंतर पुढे गेल्यावरती तिला एक माणूस भेटतो. ती त्याच्याकडे विचारणा करते. तेव्हा तो तिला सांगतो की पुढे एका झाडाखाली एक माणूस झोपलेला आहे. हे ऐकून ती खूप घाबरते. तिला वाटते की हे विष लाडू खाऊन माझ्या भावाला विषबाधा झाली असावी. ती धावतच सुटते आणि झाडापाशी जाऊन भावाला हाक मारते. तिचा आवाज ऐकून भाऊ उठतो आणि तिला विचारतो, काय झालं, तू इतक्या लांब का आलीस? तेव्हा ती त्याला लाडू दाखवण्यासाठी सांगते. मग ते भावाला सांगते की हे लाडू विषारी झालेले आहेत. ती तेथेच जवळ एक खड्डा खणते आणि त्या खड्ड्यात ते सर्व लाडू पुरून टाकते. इतके धावत पळत आल्यामुळे तिला खूप थकल्यासारखं झालं होतं. त्यामुळे तिला तहान लागली होती, म्हणून ती भावास पाणी मागते. पण त्याच्याकडेही पाणी नसते, म्हणून तो जवळपास कुठेतरी नदी आहे का ते पाहतो असे तिला सांगतो. पण ती भावालाच म्हणते की तू पाणी कशात आणशील, त्यापेक्षा मीच जाऊन पाणी पिऊन येते. ती जवळ असलेल्या तळ्याजवळ जाते आणि तेथील पाणी पिते. तेव्हा तिच्या दृष्टीस एक म्हातारी पडते. म्हातारीला पाहून तिला आश्चर्य वाटते की इतक्या घनदाट जंगलात ही म्हातारी इथे काय करत आहे. ती म्हातारीच्या थोडं जवळ जाते आणि म्हातारीला विचारते की आजी, आपण कोण आहात? इतक्या घनदाट जंगलात एकट्या काय करत आहात? तेव्हा ती म्हातारी सांगते, मी काळ आहे, एका बहिणीचा एकुलता एक भाऊ. तिला खूप वर्षानंतर भेटण्यासाठी गेला आहे. मी त्याची वाट पाहत आहे. हे ऐकून बहीण खूप घाबरते आणि विचार करते की माझा भाऊ देखील मला खूप वर्षांनी भेटण्यासाठी आला आहे. थोडीशी हिंमत करून ती त्या म्हातारीला यावरती उपाय विचारते. तेव्हा म्हातारी म्हणते की त्याच्या बहिणीने जर त्याला शिव्या दिल्या, त्याला वाईट बोलली, त्याच्यासोबत वेडी बनून राहिली तरच त्याचे प्राण वाचतील. त्या भावावरती 7 वेळा काळ घालणार आहे. पण यातून जर का त्या बहिणीने त्या भावास वाचवले तर पुढे जाऊन कुणी त्याच्या केसालाही धक्का लावू शकणार नाही. हे सारे ऐकून ती बहीण लगेच ठरवते, मी माझ्या भावासाठी वेडी झाली तरीही चालेल, पण मला काहीही करून माझ्या भावाचे प्राण वाचवायचे आहे. त्यानंतर ती भावाकडे जाते आणि त्याला सांगते की मी तुझ्याबरोबर तुला सोडण्यासाठी येत आहे. तेव्हा भाऊ तिला सांगतो, ताई, पुढे वाघ, नाग, नदी माझा काळ बनून उभे आहेत. हे ऐकून ती भावास म्हणते की तू इथेच थांब, मी लगेच घरी जाऊन येते. त्यानंतर आपण दोघे सोबतच घरी जाऊ. घरी गेल्यावर ती घरातून मांस, दूध आणि साडी चोळी घेते
ती लगेचच भाऊ जिथे थांबला आहे तिथे पोहोचते. त्यानंतर दोघे जण पुढच्या प्रवासाला सुरुवात करतात. जंगलातून जात असताना वाघ भावाच्या समोर येतो. वाघ भावाला खाण्यासाठी पुढे सरवणार तेव्हा बहीण त्याच्यासमोर मांस टाकते. तो वाघ ते मांस घेतो आणि जंगलात निघून जातो. आणखी थोडे पुढे अंतर गेल्यावरती नाग भावाला दंश करण्यासाठी येतो. तेव्हा ती लगेचच त्या नागाला दूध देते. नाग दूध पितो आणि निघून जातो. जंगल पार करून ते दोघी नदीजवळ पोहोचतात. आता नदी त्याला बुडवण्यासाठी येते. तेव्हा बहीण लगेचच तिला साडी चोळी देते आणि तिची पूजा करते. त्यामुळे नदी लगेचच मागे सरकते. त्यानंतर ते दोघेही घरी पोहोचतात. घरी पोहोचल्यावरती तो आपल्या आईला सांगतो की बहिणीने कसे आपले 3 वेळा प्राण वाचवले आहे. पण तेव्हा मात्र की त्याला शिव्या देऊ लागते आणि खूप वाईट साईट बोलून अपशब्द बोलू लागते. काही वेळाने अगदी वेड्यासारखी करू लागते. सर्वजण तिची ही अवस्था पाहून हैराण होतात. ही अशी का वागत आहे? सर्वजण तिला समजवण्याचा प्रयत्न करू लागतात, पण ती मात्र वेड्यासारखं वागत राहते. त्यामुळे सर्वजण तिला वेडी झाली असे समजतात आणि वेडी म्हणून चिडू लागतात. ती रोज रोज आपल्या भावास शिव्या देत असते आणि त्याला अपशब्द देखील बोलत असते. थोड्या दिवसातच तिच्या भावाचे लग्न ठरते. आता लोक बोलू लागतात की तुझी बहीण वेडी आहे, पण ती तुझ्यासाठी नशीबवान आहे, कारण ती आली आणि तुझे लग्न जमले. आता त्याचा साखरपुडा ठरला होता. तेव्हा ती आपल्या भावास शिव्या देऊ लागली आणि म्हणू लागली की अगोदर माझा साखरपुडा कर, त्यानंतरच याचा साखरपुडा करा. तिला फार समजूनही ती काहीही समजून घेत नव्हती. तेव्हा तेथील एक वृद्ध महिला, तुझी बहीण तशी पण वेडीच आहे, तिला सांग की तुझा साखरपुडा आहे. जेव्हा तुझा साखरपुडा सुरू असेल तेव्हा तिला तुझ्या बाजूलाच बसव. तिला काय कळतं? बहिणीला देखील हेच हवं असतं की काहीही करून तिला भावाच्या शेजारी थांबायचे असते. जसा साखरपुडा सुरू झाला तशी मंडपात आग लागली, पण बहीण मात्र सावध असल्यामुळे ती लगेचच ती आग विझवते. पुन्हा एकदा भावावरती संकट टळते. आता घरामध्ये लग्नाची तयारी सुरू होते. तेव्हा तेथेही वेडेपणा ती करू लागते. ती सर्वांना सांगू लागते की आधी माझे लग्न लावा, त्यानंतर याचे करा. तिच्या वेडेपणामुळे तिला लग्नात देखील भावाच्या जवळच उभे करतात आणि त्यानंतर लग्न लागतं. लग्न झाल्यानंतर जेव्हा नवरा मुलगा बाहेर पडतो तेव्हा ती सांगते की पुढच्या दाराने नाही जायचं, मागच्या दाराने जा. ती काहीही ऐकत नसल्यामुळे तिच्या मनशांतीसाठी नवरदेवाला पुढच्या दाराने न नेता मागच्या दाराने बाहेर काढतात आणि तितक्यात पुढच्या दाराचा सर्व मंडप खाली कोसळतो. पुन्हा एकदा ती आपल्या भावाचे प्राण वाचवते. आता घरी गेल्यानंतर ती पुन्हा सर्वांना सांगते की मी माझ्या भाऊ आणि बहिणीसोबतच झोपणार आहे. तेव्हा सर्वजण तिला खूप समजवण्याचा प्रयत्न करतात, मात्र ती आपल्या हट्टाला पेटलेली असते. मला नवरा नवरीच्या खोलीत झोपायचे आहे. काहीही करून ती ऐकायला तयार नसल्यामुळे सर्वजण त्या गोष्टीसाठी होकार देतात व ती नवरा नवरीच्या खोलीतच झोपते. भाऊ, वहिनी आणि ती झोप जातात, पण तिला मात्र झोप येत नाही. ती जागसूद असते. मध्यरात्रीची वेळी त्या खोलीत एक नाग येतो. बहीण मात्र जागीच असते. ती जशी त्या नागाला पाहते तशी ती कुऱ्हाडीने त्या नागाचे 3 तुकडे करते. ते तुकडे टोपलीमध्ये झाकून आता ती बिनधास्तपणे झोपी जाते, कारण आता तिच्या भावावरचा धोका पूर्णपणे टळला होता. आज खूप दिवसानंतर ती इतक्या निर्धास्तपणे झोपली होती. सकाळी नवरा नवरी उठून जातात, पण तिला मात्र जाग येत नाही. तिची आई सर्व पाहुण्यास म्हणते की पुन्हाही उठली तर वेड्यासारखी करेल, म्हणून मी पटापट आवरून घेते. आई सर्व पटापट आवरते आणि पाहुण्यांना देखील आपापल्या घरी रखवाना करते. बहीण जेव्हा उठते तेव्हा पाहते की घरात कोणीही पाहुणे मंडळी नाहीत. तेव्हा ती आपल्या आईला विचारते की सर्व पाहुणे कुठे गेले? तू सर्वांना लगेचच इथे बोलव.
त्याप्रमाणे आई सर्व पाहुण्यांना पुन्हा घरी बोलवते. मग ती सर्व पाहुण्यांना सांगते की मी वेडी नाही. माझ्या भावावरती जीवाचे संकट होते. काळ त्याच्या मागे लागला होता. त्याला वाचवण्यासाठी आणि त्याच्यावरील हा धोका टाळण्यासाठी मी त्याला वाईट साईट बोलणे, वेड्यासारखे वागणे हाच एक उपाय होता, म्हणून मी तशी वागले. आत्ता मात्र माझ्या भावावरचा हा काळ टळला आहे. रात्री देखील एक नाग त्याचा काळ बनून आला होता, पण मी त्याला मारून त्याचे तुकडे टोपलीत झाकून ठेवले आहेत. सर्वजण आत जाऊन टोपली खाली पाहतात, तो खरोखरच तिथे नागाचे तुकडे पडलेले असतात. तेव्हा सर्वांना बहिणीवरती विश्वास बसतो की ती जे बोलत आहे ते खरे आहे. तेव्हा ती सांगते की आता माझ्या भावावरील संकट टळले, त्यामुळे अगोदर माझ्या सासरी पाठवणी करा आणि मग तुम्ही सर्वजण तुमच्या घरी जा. तेव्हा बहीण भावाला ओवाळते. भाऊ तिच्या पाया पडतो आणि तिचे खूप आभार मानतो. बहीण पुन्हा आपल्या सासरी जाण्यास निघते. अशी ही भाऊबीज कथा आहे. आजची पौराणिक कथा अशी आहे. सूर्याच्या अपत्यांपैकी 2 अपत्ये म्हणजे मुलगा यम आणि मुलगी यमुना. सूर्याच्या मुलीचे म्हणजेच यमुनेचे लग्न झाल्यावर यम हा आपल्या बहिणीला सासरी भेटायला जात नसे. यमाला माहीत होते की तो मृत्यूची देवता आहे. आपल्या बहिणीच्या संसारावर आपली काळी सावली पडायला नको आणि तिच्यावर कोणतेही संकट यायला नको, म्हणूनच तो बहिणीकडे जाण्यास टाळाटाळ करत असे. यमुनेच्या सासरच्या लोकांनाही यमाचे घरी येणे अजिबात आवडत नव्हते. पण यमुनेच्या मनात मात्र भावाबद्दल वाटणारी ओढ तिला स्वस्थ बसून देत नव्हती. लहानपणापासूनच एकत्र राहिलेली, पण त्यानंतर असे अचानक भावाला विरह तिला सहन होत नव्हते आणि त्यामुळेच तुलनेने भाऊ यमाला खूप कळकळीची विनंती केली. त्यावेळी न राहून मात्र यमाला यमुनेला भेटायला जावेच लागले. ज्या दिवशी यम यमुनेच्या सासरी तिला भेटायला गेला तो दिवस म्हणजे कार्तिक शुद्ध द्वितीया होय. यम बहिणीच्या घरी गेल्यावर यमुनेने त्याचे आनंदाने आदर तिथे केले. पाटावर बसून त्याला ओवाळले. यमानेही बहिणीसाठी साडी, चोळी, अलंकार, अनेक भेटवस्तू तिला दिल्या आणि म्हणाला, यमुने, माग अजून काय हवं आहे तुला तुझ्या भावाकडून. तेव्हा यमुना म्हणाली, मला तर कसलीही कमी नाही, पण तू दरवर्षी याच दिवशी मला भेटायला येत जा. आणि हो, या दिवशी जी कोणी बहीण भावाला ओवाळेल त्या तिच्या भावावर तुझी नजर पडून देऊ नकोस. यम तिला तथास्तु म्हणाला. म्हणूनच या दिवशी सगळीकडे भाऊबीज साजरी करतात. भाऊबीजेचा हा सण संपूर्ण भारतामध्ये वेगवेगळ्या नावाने वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो. यमुना नदीत स्नान करणे अत्यंत पवित्र मानले जाते. म्हणजे असे केल्यामुळे त्या वर्षी यमापासून तरी भय नसते असा समज आहे. यम आणि यमी या भावा बहिणींच्या प्रेमाबद्दल अशी ही कथा आहे की यम मृत्यू पावला त्यावेळी यमीला एवढे दुःख झाले की ती आपले रडणे व डोळ्यांतील अश्रू काही केल्या थांबेना. तेव्हा शेवटी दिवस संपला हे दाखवण्यासाठी देवाने रात्र निर्माण केली आणि मग यमीने भावाबद्दलचे दुःख थोडेसे हलके झाले. तेव्हापासून भाऊबीजेची प्रथा पडली. आपल्या भावाचे आयुष्य वाढावे म्हणून बहिणीने यमराजाची पूजा आणि प्रार्थना करायची. या दिवशी बहीण भावाला ओवाळून त्याची आरती करते, त्याची पूजा करते, त्याला प्रेमाने टिळा लावते. तो टिळा बहिणीच्या निस्वार्थी प्रेम भावना व्यक्त करत असतो. भावाची पूजा म्हणजेच यमाच्या पाशणातून म्हणजेच मृत्यूपासून भावाची सुटका व्हावी व तो चिरंजीवी राहावा, हा या मागचा उद्देश असतो. भाऊ आपल्या यथाशक्तीप्रमाणे पैसे, कापड, दागिना असे भेटवस्तू ओवाळणीत टाकतो. जवळचा किंवा दूरचा भाऊ नसल्यास चांदोबास ओवाळण्याची पद्धत देखील आहे.
एका मातेच्या उदरातून जन्म घेतल्यावरच फक्त भावा बहिणीचं नातं असतं असं अजिबात नाही, तर त्यासाठी मनापासून एकमेकांविषयी वाटणारी आत्मीयता, आपुलकी आणि जिव्हाळ्याची आवश्यकता असते. ते सुद्धा नातं, भावना, भावा बहिणीचं नातं हे शुद्ध प्रेमाचे प्रतीक असते. तर मित्रांनो, तुम्हाला ही माहिती, ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो. बोला श्री स्वामी समर्थ.